आज आपल्याला शिमला मिरचीची भाजी बनवायची आहे। शिमला मिरची स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आहे। एका बोलमध्ये 3 चमचे दही, 2 चमचे धणेपूड घालायचे, व्यवस्थित मिक्स करायचे, एकजीव करून बाजूला ठेवून द्यायचे। कढईमध्ये तेल घालून जाडसर चिरलेला कांदा, शिमला मिरची 2 मिनिटांसाठी परतवून बाजूला ठेवून द्यायची आहे। त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून मोहरी, जिरे, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। व्यवस्थित कांदा परतवून घ्यायचा आहे। बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया, आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित परतवून झाल्यानंतर हळद, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आहे। परत एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं, दह्याचं मिश्रण घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। शिमला मिरची आणि कांदा घालायचा आहे, व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। थोडं पाणी घालायचं आहे, गॅस करायचा आहे कमी, कढईवरती झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे। आता गरम मसाला घालून घेऊया, परत एकदा कढईवरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे, गॅस अजिबात वाढवायचा नाही। मग आता कृतीत दाखवल्याप्रमाणे कसुरी मेथी घालूया, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया, शिमला मिरचीची भाजी करून तयार झालेली आहे।